राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। मुंबईसारख्या शहरापासून जवळ असणाऱ्या पनवेल महानगरपालिकेची देखील निवडणूक लागलेली आहे। पनवेलकरांच्या काय अपेक्षा आहेत, काही पनवेलच्या गृहिणी आपल्या सोबत आहेत, ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत। अर्थातच पनवेलकरांच्या काय अपेक्षा आहेत राजकारण्यांकडून ते आपण जाणून घेणार आहोत। पनवेलची निवडणूक लागलेली आहे, कोणते प्रश्न गृहिणींचे शिल्लक आहेत आणि कोणते सुटायला पाहिजेत? पनवेलची निवडणूक लागलेली आहे। खरं तर निवडणुकीला उशीरच झालेला आहे, परंतु पाण्याचा लाईटचा जो प्रश्न आहे तो पनवेलकरांसाठी तसाच आहे। कारण पनवेल मध्ये कामोठे जो विभाग आहे तो एक उच्च शिक्षितांचा विभाग आहे, परंतु पाण्याचा प्रश्न इथं कंटिन्यू तसाच आहे। तसंच लाईटचं हे सारखं येणं जाणं असतं, त्याच्यामुळे लाईटच्या समस्येने पण इथले नागरिक त्रस्त येतात। त्याचबरोबर जो इथे आठवडा बाजार भरला जातो, जे परप्रांतीय लोक येऊन इथं आठवडा बाजार भरवतात, त्याच्यातून गुन्हेगारीचे अनेक प्रमाण वाढलेले आहेत। हा एक समस्याच आहे, कारण तो जो आठवडा बाजार भरला जातो किंवा इतर काही गोष्टी जातात त्या राजकीय वरदहस्तानीच होत असाव्यात असं मला वाटतं। त्याच्यामुळे ह्या ज्या समस्या आहेत त्या गृहिणींना कारण माझ्या संस्थेच्या मार्फत मी महिलांचे बचत गट स्थापन करून दिलेले आहेत, परंतु महिला बचत गटांनी जेव्हा काही आपले स्वयंरोजगारासाठी गाड्या लावलेल्या आहेत तर त्या गाड्यांना नगरपालिकेचे लोक येऊन तिथलं महिला बचत गट बरं ते रीतसर पनवेल महापालिकेकडे आपण नोंदणीकृत केलेले बचत गट आहेत, तरी हे महिलांना त्या गाड्या हा तुम्ही बाहेर इथून काढा, तुम्हाला कोणी लावायला सांगितलं असं बोललं जातं आणि बाहेरून येऊन येणारे लोक तिथं गाड्या लावतात। तर हे कितपत योग्य आहे? तर ही समस्याच आहे आमच्या महिलांची, कारण आम्हाला महिलांना स्वयंरोजगार हवाय, स्वतःला म्हणजे स्वतः काहीतरी कमवून स्वतःच्या पायावरती उभं राहणं हे आमच्या महिलांचं पहिलं आद्य कर्तव्य आहे। त्याच्यामुळे आम्हाला स्वयंरोजगाराची पनवेल महापालिकेकडून खूप मोठी अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा महिलांची पूर्ण करावी असं मला महापालिकेला सांगावंसं वाटतं। निश्चित निश्चित। ताई, तुम्हाला काय वाटते, कोणते प्रश्न आहेत जे आता सुटले पाहिजेत? नमस्कार। जे प्रश्न आहे ते अक्षरशः एवढे निवडून सेक्टर 11 मध्ये आम्ही राहते, निवडून आले पण काही प्रश्न सोडलेले नाही। मी स्वतः गृहिणी, मला पण गृह उद्योग हवासा आहे। मी पण स्थापना केलेली अस्मिता ग्रुप मध्ये आम्ही दोघी होतो, मी उपाध्यक्ष आहे। पण त्या आम्ही ह्या संघाने केलं का काहीतरी गृह उद्योग मिळेल, काहीतरी साफसफाई होईल, अजिबात नाही। आमच्या गेटच्या समोर कचरा असतो, कचरा घेतला जात नाही, गेला तर 4-4 दिवस राहतात आणि अक्षरशः एवढे 4-4 नगरसेवक असून आम्हाला काही सुविधा मिळाली नाही। त्याच्याबद्दल आमची खाती आणि महिलांना बसण्यासाठी कट्टे नाही, आम्ही स्वतः ते कट्टे तयार करतो। मग नगरपालिका 3 वर्षापूर्वी होती, त्याची काहीच उपयोग झाला नाही। निश्चित स्वरूपामध्ये कचरा उचलला जात नाही, महिलांच्या वारंवार समस्या, ते काय सांगाल, कोणते महत्वाचे प्रश्न आहेत जे मार्गी लागले पाहिजेत? ताईंनी सांगितल्याप्रमाणे कचऱ्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे आणि बस हेच। अजून काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत, तुम्हाला काय वाटतंय, कोणत्या पनवेल परिसरामधल्या ज्या समस्या आहेत त्या कायम राहिल्या, ज्या सुटल्या नाहीत आणि त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत? खरं सांगायचं तर पनवेल महानगरपालिका ही 2017 साली स्थापन झाली। त्याच्या अगोदर सिडकोच्या हातामध्ये होते, तर सिडकोकडे असताना सुद्धा बऱ्यापैकी कामं होत होती। त्यानंतर विद्यमान आमचे आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, सध्या आमचे विधान परिषद आमदार विक्रांतजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनावर चांगल्यापैकी कामं चालू आहेत। परंतु विषय असा आहे की शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे समस्याही वाढत आहेत, परंतु त्या दृष्टीनं पनवेल महानगरपालिकेला बऱ्याच गोष्टी अजून हँडओव्हर झाल्या नाहीत। ज्या वेळेला सिडकोनी पनवेल महानगरपालिकेला सर्वस्व देणं गरजेचं होतं ते दिलेलं नाही, अशा बऱ्याच संभ्रम असतात। त्यातूनही मार्ग काढत सध्याचे जे इथले जे आमचे आमदार साहेब आहेत आणि इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते सर्वजण प्रयत्न करीत आहेत। परंतु समस्या बघा, शेवटी समस्या ह्या वाढत राहतात। एक प्रश्न सुटला तर एक प्रश्न आवासून उभा राहत असतो आणि त्या प्रश्नाचं जोपर्यंत निदान होत नाही तोपर्यंत तिसरे प्रश्न असतात आणि जर प्रश्नच येणार नाहीत, समस्याच उद्भवणार नाही, तर शहराची प्रगती पण कशी होणार, हा एक मोठा विषय आहे। निश्चित। आमदारांच्या सहकार्यातनं प्रयत्न सुरू आहेत, सिडकोने अनेक गोष्टी आहेत त्या हस्तांतरित केल्या नाहीत। तुम्हाला काय वाटतं, कोणते मुख्य प्रश्न आहेत जे सुटायला पाहिजेत? आमचे मुख्य प्रश्न, मी टॅक्सी चालक मालकचा सदस्य आहे। शिवशाही टॅक्सी स्टँड कामोड्यामध्ये आमचं आहे। तसंच आमचं ध्यान आहे आता की आम्हाला एअरपोर्टमध्ये फुलकॅब टॅक्सी आणि रिक्षा आणि टुरिस्ट यांना आम्हाला तिथं लावायसाठी स्टँड भेटावं आणि राजकुमार पाटील त्यासाठी आमच्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यासाठी आमची धावपळ चालू आहे, तर तिथं आम्हाला टॅक्सी स्टँड भेटावं। एकंदरीत आपण पाहिलं, गृहिणी आहेत, ग्रामस्थ आहेत, वेगवेगळ्या समस्या आवासून आहेत। 3 वर्ष या ठिकाणची निवडणूक झालेली नव्हती, प्रशासकीय राजवट होती। आता जे लोकप्रतिनिधी निवडून येतील त्यांनी घन कचऱ्याचा प्रश्न असेल, त्याचबरोबर गृहिणींचा जो लघु उद्योग आहे त्याच्यासाठी मिळणारं बाजारपेठ असेल, त्याचबरोबर रिक्षा युनियन असतील त्यांचा स्टँड असेल, या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे अशी सर्वसाधारण अपेक्षा पनवेल
कामोठेमधल्या ग्रामस्थांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.